नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये शरद पवार गटाचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा होतोय। शरद पवार हे आपल्या कार्यकर्त्यांना आज मार्गदर्शन करतील। तर या मेळाव्यासाठी जयंत पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आणि या मेळाव्याचा इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। रायगडमधील पनवेल शहरातील कळंबोली सेक्टर 5 येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ते स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। तुम्ही इथे पाहू शकता माझ्या पाठीमागे जोरदार ह्या कार्यकर्ता स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। दिव्य भव्य स्टेजची उभारणी देखील इथे केलेली आहे। ही सभा, हा मेळावा न्यू इंग्लिश स्कूल मैदानामध्ये होणार आहेत आणि ह्या सभेसाठी हजारोने कार्यकर्ते जमणार आहेत। शरद पवार साहेबांचे जे विचार आहेत ते मौल्यवान विचार इथे ऐकण्यासाठी कार्यकर्ते आवर्जून येणार आहेत। कारण शरद पवार गटाचे जे 2 गट पडले त्यामध्ये हा मेळावा पहिल्यांदाच पनवेल शहरामध्ये होत आहे। आपल्यासोबत पनवेल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल सर, आजचा हा कार्यकर्ता स्वाभिमान मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे, कसं हे आयोजन असणार आहे? महत्वाचा आमचा जो नारा आहे, घड्याळ तेच, वेळ तीच, मालक तेच, या रीतीने नारा घेऊन आम्ही स्वाभिमान मेळावा इथे आयोजित केलेला आहे। बरेच वर्षापासून, कित्येक महिन्यापासून पनवेलचे काही बरेचसे असे प्रश्न आहेत निगडित नागरी सुविधांच्या बाबतीत का त्याचा ताळमेळ नसतो आणि ते सोडवता आलेले नाहीत। इथल्या सत्ताधाऱ्यांना म्हणा किंवा प्रशासनाने म्हणा किंवा या गव्हर्नमेंट तर्फे म्हणा, याविषयीचा पहिला प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे। या पनवेल शहरातील प्रत्येक नोडला, कळंबोली असो, कामोठा असो, खारघर असो, पनवेल शहर असू दे, प्रत्येक ठिकाणी पाण्याचा